आपले सर रिक्षावाले कसं रिक्षावाल्या रिक्षा थांबवली नाही, तुम्ही घाबरणार, भैया रोको काय भैया रोको, अरे त्याचा फेस पुढे आहे, तुमचे हात मोकळे आहेत, घाबरता का? त्याचा मायनस पॉईंट काय, त्याचे हात ड्रायव्हिंग याच्यावरती आहेत, तुमचे हात मोकळे आहेत ना, मग घाबरायचं रिझन काय? थोडं कधी पण आपण स्वतःहून डोकं नाही लावू शकत. आता माझे ते क्लासला ते मुलगी पासिंग नगरला रिक्षा थांबवली नाही, तो मुंब्राला घेऊन जात होता, तिने उडी मारली, नशीब तो स्पीड ब्रेकर आला होती, उडी मारली, का स्पीड ब्रेकर रिक्षा स्लो झाली म्हणून ती वाचली, थोडं हाताला खरचटलं, तर का स्पीड ब्रेकर नसला असता जोरात मारली असेल तर काय झालं तिचं? आणि ओके थोडंसं ना, कोणती माझी कधी छोटी बस असते नाही का वन साईड, कळलं का? असून द्या, आता ह्याच्यामध्ये ना तेवढी ग्रीप नाहीये, ठीक आहे? काय करायचं तुमच्याकडे, आणि ती पर्स शक्यतो जवळ ठेवा, कोणाकडे आहे का? असू दे, राहून दे, ऐका, तर ती पर्स तुम्हाला माहिती आहे की तुम्ही आता रात्रीचा प्रवास करणार आहात, मला घरी जायला 12-1 वाजणार आहेत, तर अशा वेळी त्या गोष्टी जवळ ठेवा, छोटीशी पर्स, फॅन्सी पर्स नका ठेवू, कळलं का? बोट पण जाणार त्याच्यामध्ये, ओके? हे काय करायचं आहे, गेल्या गळ्यामध्ये आरामात, त्याचे हात स्टेरिंगवरती असणार, तो काढणार नाही, त्याला रश्य पळवायची आहे, तो तुमचा प्लस पॉईंट आहे, तो इथे नाही करणार, हे जोरात खेचलं, 5 बसणार ना, 5 बसल्यावर काय करणार, तो रिक्षा सोडणार, इथे जास्त खेचू नका, राहते रिक्षा ठोकणार, जोरात खेचा आणि परत सोडा, तो परत स्टेरिंगवरती बघणार, तो कुठे रिक्षा थांबवायचं बघणार, आणि रिक्षा थांबवायचं प्रमाण, रिक्षा थांबवायचा प्रयत्न केला, परत जोरात खेचा, आज तेव्हा एवढं जोरात खेचा ना की त्याला त्रास झाला पाहिजे, आणि नंतर रिक्षा थांबवताना कसं बसतं त्याची पर्स आपली काढा, तो गळा पकडून तिथे रिक्षामध्ये पडलेला असतो, हा सेन्सिटिव्ह पॉईंट आहे, लक्षात ठेवा. अशी खेचा ना, एकदा खेचा परत सोडा, तर रिक्षा थांबून द्या, कळालं? तो घाबरून थांबवणार रिक्षा, कारण त्याला लागलंय, त्याच्यानंतर परत जोरात खेचा, ओके? आणि मग काढून तुम्ही आरामात, एवढ्या गोष्टी आहेत, पण लक्षात ठेवा. उभे राहा, आता तुम्ही बाजारामध्ये चालले, सर बाजारामध्ये चालले, चोराचं लक्ष आहे, ऐका, चोराचं लक्ष आहे की आता ही लेडी 10 ठिकाणी फिरत चालली, बघत चालली, कळलं? लेडीजचा मायनस पॉईंट काय, शॉपिंग सेंटर दिसतं, रस्ता मार्केट दिसतं की आपल्याकडे काय आहे काय नाही लक्षात नाही, आणि चोरी कोणाची होणार, जी व्यक्ती सतर्क नाही येते. तुम्ही पर्स लावले पण तुमचे हात मोबाईल आरामात बघतायत, आरामात पर्स काढून तो घेऊन जाणार, कळलं? आता तुम्ही अशी पर्स लावली आहे ना, तर इथे हात ठेवा ना, असा हात ठेवून तुम्ही बघा ना काय तुम्हाला बघायचं आहे ते, तर तो कशाला चोरी करायला येईल, पर्स काढायला येईल, कळलं? याला म्हणता सतर्क राहणं, तो बघेल बाई हुशार आहे, कळलं? मग तो दुसरीकडे लक्ष जाईल. तुम्ही असं घेतले आणि आरामात चालले, तसं हात गुंतून झाले, पटकन तो काढून घेऊन जाईल, कळलं? आता समजा ही बाई हुशार आहे, ओके? हे मान आलो, ओके? तर आता मी चोर आहे, समजा मी आलो, आता पटकन मारले, ह्यांना कळालं, क्लिअर? पकडा, बस पकडा, ओके? ते बोलतात माझे, मी बोलतोय माझं आहे, खेचतोय, इथे काय होणार, सायकोलॉजी काय होणार सांगा ना? तो तिकडनं पर्स खेळतात, मी माझी इकडनं पर्स खेळतात, याच्यामध्ये भेद कुठू शकतो, क्लिअर? या वादामध्ये काय होणार, एक तर भेट माझ्या हातात येईल, पर्स तिकडे नाही, किंवा पर्स माझ्या हातात भेट तिकडे, काहीतरी असं होणार. इथे काय करायचं आहे, समोरचा मायनस पॉईंट काय आणि तुमचा प्लस पॉईंट काय, एवढं तुम्हाला सतर्क करायचं नाही की हात लगेच असे फोल्ड करायचे, कळालं? जर का सामसूम रस्ता असेल ना तर तो खेचाखिची करणार, आणि गर्दीचा असेल तो पळून जाईल, हे केलं की तो पळून जाणार. पकडा आता इथे काय झालं, हे चोर आहेत आणि मी माझी पर्स खेचतोय, ठीक आहे? कोणाची ठीक आहे? आता इथे प्लस पॉईंट काय, असं चोर खेचतो का, प्रॉपर दाखवा ना चोर कसा आहे, नाही फक्त ऍक्शन दाखवा, ठीक आहे? आता ह्याच्यामध्ये ह्यांचा मायनस पॉईंट काय आणि माझा प्लस पॉईंट काय, त्यांचा कोणता पाय पुढे, लेफ्ट पाय पुढे. आता हे माझं काम अर्ध करतंय, स्वतःहून
हा बैल तुझे मला खेचताय, कळालं? ते इझी करतात माझं काम. इकडे काय करणार मी, या क्षणी लक्षात ठेवा, ते खेचतायत ना, तुम्हाला माहिती आहे पर्स तुटणार, हा ऐकतच नाहीये. सरळ जायचं, तो मला खेचतोय ना, इकडनं गेलो आणि इकडनं फाट बघा, ठीक आहे, सॉरी, इकडनं गेलो आणि इकडनं कळलं का, इकडनं जाऊन डायरेक्ट गुडघ्यावर फाट केला तर गुडघा पेट होणार, तो माणूस खाली तोडायचे. आणि बघा तुमच्याकडे प्लस पॉईंट आहे, तुम्ही तोडू शकता, आम्ही नाही तोडू शकत. आम्ही तोडलं तर प्रूफ द्यावं लागेल का तोडलं, कळलं? तुम्हाला काही अधिकार दिलेले आहेत, त्याचा फायदा अशा वेळी घ्या. जोरात तुम्ही इथे पेन दिल्यानंतर त्याचा गुडघा पेट झाला, तो खालीच पडला, कळलं? बघा आता ही ना आपली ऍक्टिंग चालली आहे, ऍक्टिंग मध्ये रिअल मध्ये फरक असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, रिअल मध्ये थोडं जास्त असतं, तो जास्त पाय पुढे असतो, पुढे काय ना जरा, हा हे असं आरामात मी पुढे जाऊन फाट, हा स्पीड कळाला. ते स्लो केलं म्हणून ते वॉर्म मध्ये राहिले, तो स्पीड दाखवला ना तर त्यांना काय करणार पण नाही, डायरेक्ट गुडघा पेट. आता गुडघा पेट झाला आणि या गोष्टीमध्ये काय असतं म्हणजे गुडघा स्ट्रेट असतो. अशा याच्यामध्ये गुडघ्यामध्ये नाक माझं पेन नाही होणार, क्लिअर? अशा याच्यामध्ये पेन होणार कारण हा गुडघा स्ट्रेट असतो. तुम्ही नळीला मारलं तरी पेन होणार, अँकलला मारलं तरी पेन होणार, पण आपल्याला गुडघ्याला ह्या पायाने मारू नाही शकणार, क्लिअर? ह्या पायाने जायचं, मारायचं आणि पाय ते खाली ठेवायचं. हे थोडं ना घरी प्रॅक्टिस करा, त्याची प्रॅक्टिस करू नका. फक्त डोक्यामध्ये ही सायकोलॉजी माइंड असून दे, अशा वेळी काय करायचं. आता मगाशी काय दाखवलं मी, हे जे शूट चाललंय ना ह्याच्यापैकी काय गोष्टी मी युट्यूबला टाकीन. पुढून केस पकडले, आता मागून केस पकडल्यावर काय करायचं, सरांना बोलवतो, माझे मागून केस पकडले. आता ह्याच्यामध्ये पण हे मला आता पेन होणार, काय बोललो मी, पेन झिरो करायचं, पकडला हात, क्लिअर? दाबला, आता माझं पेन झिरो झालं, क्लिअर? पेन झिरो झालं तेव्हा मी आता डोकं चालणार. आता इकडनं काय कळालं, हा जो सेंटर पॉईंट आहे ते प्रेमाने मारलंय, जोरात मारलं ना डायरेक्ट पेन होणार आणि ही ग्रीप ऑटोमॅटिक सुटणार. पण सोडून आरामात तुम्ही कसंही काहीही टेक्निक करू शकता. एकदा इथे पेन दिलं की हात लूज पडला, डायरेक्ट बघा हात आला, आता हात असं वरती घेणार तर माझ्याप्रमाणे फिरणार. बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, त्याला तुम्हाला प्रॅक्टिस लागणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो मुलींनो, अशी वेळ येऊ नका देऊ. मग तसं बोललो ना, कोणी तुम्हाला त्रास दिला, मी बघतो एका बँड्राला एका मुलीला किडनॅप केलं आणि ती मुलगी एक्झामसाठी गेली होती आणि ती मुलगी गायबच आहे. कल्याणला आपला क्लास होता, तिथे मुलगी कोणगाव रिक्षात पकडायची आणि कोणगावला तिथे मुलांना शिकवायला जायची आणि बाजूला दोन्ही गुडघ्यामध्ये लेडीज होत्या आणि तो शिवाजी चौक तिथे तिला उतरायचं होतं. ती रिक्षा गेली पुढे बैल बाजार आणि त्या रिक्षावर थांबवलीच नाही. त्या बायका बोलल्या आम्ही रिक्षा यहाँ पे नाही, जहाँ पे रुकी वहाँ पे रुकी. ती एवढी गोंधळली, झटापटीमध्ये ती मुलगी उडी मारली आणि पडली. समजा मागून बस आली असती तर ती मुलगी डायरेक्ट घरी बसली. मी भेटायला गेलो, शुगर करा ती मुलगी उडी मारली म्हणून सापडली, आता संपलं असतं. कळालं? आता हे जे झालं सिक्वेन्स ते मी तुम्हाला सांगतो काय करायचं. कोणाकडे युपी नाही, युपी लावून दे नका काढू. बघा हा किडनॅपचा जो गोष्ट आहे, आता मी समजा गर्ल आहे, ओके, मला किडनॅप केलं, आजूबाजूला सगळे आहेत. मी तुम्हाला काय म्हटलं, जसं आता सरांना मगाशी मी म्हटलं की चोर मागे लागले की काय करायचं. कळालं? डोक्यामध्ये होतं, ऐका माझं काय म्हणतोय, डोक्यामध्ये युक्ती होती पण फर्स्ट टाइम अप्लाय केली आणि सक्सेस झालो की नाही. अजिबात ते चोराने गाडीला टच पण होऊन दिलं नाही, पहिली गोष्ट. आता हे सगळं डोक्यात आहे माझ्या, कसं करायचं. पण मी जसं सांगतो त्याप्रमाणे केलं तर तुम्ही इझी तिकडे निघाल. कधी पण तुम्ही रात्रीचा प्रवास करताय तर केसामध्ये यू पिन ठेवा. माहिती आहे ना, यू पिन असते ती. तुम्ही पर्समध्ये समजा पेन ठेवताय किंवा काय ठेवताय, ते काढेपर्यंत तो ऑलरेडी पर्स काढून घेणार. तुम्ही पर्स का हात लावले की समजा पर्समध्ये काहीतरी तुमच्या सामान आहे, क्लिअर? डोक्यामध्ये यू पिन ठेवा. आता जिकडे तुम्हाला किडनॅप केलंय लक्षात ठेवा, तुम्ही लगेच मोबाईलवरती नका राहू, चॅटिंगवर आजूबाजूला ऑब्झर्व करा. तुमच्या बाजूला लोक कोण बसली आहे, ह्याला म्हणतात सतर्क राहणं. कळलं? पहिली गोष्ट कोण सतर्क राहणं गरजेचं आहे. आजूबाजूला कोण बसते त्यांचे हावभाव बघा, ते तुमच्याकडे बघतायत की नाही, तिकडनं स्टार्ट करा ऑब्झर्वेशन. तुम्ही गाडीत बसलेत झालं, मोबाईल चॅटिंग करताय, तुमचा अर्धा वेळ त्याने तसाच घेऊन गेल तुम्हाला पुढे. कळालं का? जिकडे तुम्हाला किडनॅप केलंय ना, तुमचा प्लस पॉईंट काय, तिथून ते डेस्टिनेशन खूप लांब आहे. कारण जिकडनं तुम्हाला डेस्टिनेशन घेऊन जातो असं सामसूम रस्ता,
ते कुठेही तुम्हाला दुसऱ्या गाडीत किंवा असा बंदोबस्त करणार नाही. ज्या की मी एक्सपिरियन्स घेऊन जेवढं यूट्यूबवर मी बघितलं तेवढं तुम्हाला मी सांगतो. तर अशा वेळी तुम्हाला ज्यावेळी कळेल की हे दोघं किडनॅपर आहेत आणि ते तुम्हाला बोलणारच आहेत की हाँ भैया जी यहाँ पे रिक्षा रुकाओ, तो बोलला अभी यहाँ पे रिक्षा नहीं रुकेगी. तिकडनं तुम्हाला रडायचं आहे, तुम्हाला ॲक्टिंग करायची आहे, रडायचं आहे, धोधो रडायचं आहे. जसं तुम्ही रडले, घाबरले, त्यांचं लक्ष पुढे होणार नाही. त्याच्यावर जल्दी बघा ती घाबरली, आई वडिलांचं नाव घ्या, रडत नाव घ्या आणि कसं बसं ना मागे जाऊन ती युपीने ना हातात ठेवा. फक्त हे कळलं नाही पाहिजे युपीन. कळालं तुम्हाला? युपीन कळलं नाही पाहिजे, तुम्ही हातात काढलेली आहे. युपीनची जी दांडी असते अशी गोल असते, ते अशी पकडा, दोन टोकं अशी वरती आहेत. ओके, युपीन अशी हातात घेऊन इथे तुम्हाला ते त्यांना ब्लडिंग करायचंच आहे. एनी हाव तुम्हाला ब्लडिंग करावंच लागेल. ओके, आता इकडचा जो असेल भैया जी आपसे 2 मिनिट बात कर, थोडा आगे आओ ना. जसा तो आगे तुम्हाला नाक दिसलं, तोंडात त्याच्या कानात काहीतरी बोलायचं. ह्या कोण आहे बघा, तुम्हाला डेअरिंग त्यावेळी करावी लागेल. इथे तुम्हाला मारावं लागतं. प्रेमाने करून काही होणार नाही, तेवढीच ताकद तुमच्याकडे. मला तुम्ही सांगा, माझ्यासारखा हट्टाकट्टा कोण व्यक्ती तुमच्यासमोर रात्री आला, ओके, तुम्ही घाबरणार. ओके, पण तुमची लहान बहीण असेल तुमच्याबरोबर आणि तिला मी हात धरला तर तुम्ही घाबराल? आता कुठून आली ताकद? दगड विटा शोधाल की नाही मला मारायला? आली ना ताकद अंगात, हीच ताकद काढायची. तुम्ही एकटे असाल तेव्हा घाबराल, पण तुमची लहान बहीण चालली आहे किंवा आई चालली आहे, तिला धक्का लागला तर अंगामध्ये हत्तीचं बळ येईल ना. हां, आलं ताकद आता अंगात. तर त्याला बोलायचं भैया जी आपसे 2 मिनिट बात करे तुला आलं. जसं तो आला ना, कोणी नाकावर ठेवून द्या, ह्याच्या हातात तुमच्या हे लक्षात ठेवा, हा फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा गेम आहे. इकडचा माणूस इकडे ठप ठप, कळालं? याला नाकाने पहिलं हे घ्या, पेन द्या आणि नाक चोडेपर्यंत ती पिण्याच्या तुम्ही डोळ्यात कुठे बसले घुसून ते बघू नका. सरळ घुसका आणि परत ह्याच्यात घुसका. संपला गेम, संपला इथे. कळलं? आणि मग रिक्षेवाच्या मानेमध्ये घुसका. हे तुम्हाला ब्लडिंग करावं लागेल. बघा, तरी पण ते तुमच्याला आले ना, ते ब्लडिंग झालेले, त्यांना त्रास झाला आहे, तुम्ही परत मारू शकता, कट कुठेही मारू शकता. आणि एकदा हा पेन झाला ना की ते स्वतःचा जीव वाचवणार. कळलं? इथे तुमचं काम आहे ना, 50% तुम्ही सेफ झाले. ह्याच्यात तुम्हाला ते पकडणार का स्वतः ब्लडिंग सांभाळणार ती लोक, लक्षात ठेवा. कळलं? अशा वेळी ते तुम्ही पळून तुम्ही उतरून निघून त्याच्या तुम्ही ह्याच्या विचारत असणार आणि ते लोक त्यांच्या पळण्याच्या ह्याच्यामध्ये असतात. ते जोपर्यंत हट्टे आहेत ना, तोपर्यंत तुम्हाला पकडून ठेवणार. जेव्हा त्यांना पेन झालं ना, ते तिकडनं पळायचं बघणार, कारण आता पब्लिकमध्ये सापडलो, ठीक आहे. कळालं? जेव्हा तेव्हा लागणार ना त्यांना काहीतरी पेन होणार ना, तेव्हा तिकडनं पळवाट काढणार. कारण आता ही ओरडाओरड करणार आणि आता त्यांची ताकद कमी झालेली आहे. आता ते तुम्हाला तेवढा अटॅक नाही करू शकत, तुम्हाला तेवढं डिफेन्स नाही करू शकत. ते त्यावेळी तुम्ही फायदा घ्यायचा. रिक्षा ऑटोमॅटिक कधी पण थांबवायची. त्याला पेन झाले तो रिक्षा थांबवणार. रिक्षा थांबवला की कसं बाहेर पडायचं, तुम्ही सरळ निघून. पण तुम्हाला हे क्रिया 3 ते 4 वेळा करावं लागेल. पहिल्या काय, ह्याला नाकाला मारायचे, कोणी ठपकर मारायचे आणि इकडं जोरात घुसवायचं इथे आणि मग रिक्षावाला मारायचे, परत ह्याला मारायचं आणि करतच राहायचं, काही होणार नाही. इथे काय, तुम्ही त्याने हात पकडले, तुम्ही जोशमध्ये हे केलं की ते तुमचे हात ब्लॉक करून राहणार. तुम्हाला रडायचं काय माहिती आहे का? रडलं म्हणजे काय, तुम्ही घाबरले म्हणजे तुमचा हात कशाला पकडले. त्यांना कळालं की तुम्ही त्यांच्या तावडीमध्ये आले, ठीक आहे. ते बाहेर बघणार, कोण पाठला करतंय का नाही करतंय का, त्यांचं माइंड डायव्हर्ट करायचं. तुम्ही घाबरले, दाखवायचं संपलं सगळं माझ्या आयुष्यात असं दाखवाय तुम्हाला. आणि त्याच्यानंतर गपचूप हे पिन काढण्यासाठी ही फक्त तुमची ॲक्टिंग आहे. कळालं? हे कोणाबरोबर होऊ नये, पण हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. कळलं? आता तो देख लिया आपने ये वीडियो पार्ट 3. पार्ट 1 की जो वीडियो मैंने अपलोड की थी उसमें काफ़ी रिप्लाई आए थे. पार्ट 2 बहुत लोगों ने देखी नहीं है, कोई बात नहीं, आप लोग बिजी होंगे, लेकिन टाइम निकाल के पार्ट 2 जरूर देख लेना. इस वीडियो के डिस्क्रिप्शन में मैं पार्ट 1 पार्ट 2 दोनों की लिंक रख दूंगा. मैं ये कहना चाहता हूँ ना, मेरे क्लास में अपने सेंटर में जेंट्स आते हैं, उनका नाम नहीं लूँगा मैं, उनकी वाइफ और वो हमारे यहाँ पे 90 फीट पे वॉकिंग के लिए जा रहे थे. तो वहाँ पे बाइक के ऊपर चोर आ गए और उन्होंने उनका मंगलसूत्र या चेन समथिंग खींच लिया. तो शायद उन्होंने कहा था कि आधा जो चेन या मंगलसूत्र है वो आधे उनकी मिसेस के हाथ में थे और आधा वो चोर लेके चले गए. उनको समझने तक वो चोर लेके चले गए. तो मैं ये बोलना चाहता ना, उनके हस्बैंड उनके साथ होते हुए भी यह हादसा हो गया. हमारी बॉडी का लाइफ पार्टनर हम खुद है, उनके हस्बैंड उनके साथ होते हुए भी ये क्यों हो गया. तो यही मैं बता, अगले वीडियो में आपको वो दिखाई देगा ना. हम लोग हमेशा ऐसे सोचते हैं ना कि हमारे साथ कुछ हादसा होगा नहीं. जो मैंने वीडियो में बोला था, मैंने गोवा जाते समय हमारे पीछे चोर लगे थे, वो सब टेक्निक्स मुझे पता थी. फर्स्ट टाइम मैंने अप्लाई की,
और हम लोग सक्सेस हो गए। हर चीज़ ना हर किसी को पता होनी जरूरी है। तो ऐसे वीडियो ज़्यादा से ज़्यादा फॉरवर्ड कीजिए। तो जब भी आपको टाइम मिलेगा तभी आप सेकेंड पार्ट देख लेना, फर्स्ट पार्ट भी देख लेना नहीं दिखाए तो, और ये थर्ड पार्ट भी ज़्यादा से ज़्यादा फॉरवर्ड करना, और आगे की इन्फॉर्मेशन आपको फोर्थ पार्ट में दिखाई देगी। तो बस मैं यही कहना चाहता हूँ, जितने भी नॉलेज है उसको शेयर करना चाहता हूँ आप लोगों के साथ, ताकि नॉलेज, हर चीज़ का नॉलेज थोड़ा थोड़ा होना जरूरी है। कभी भी हमको कौन सी भी नॉलेज किस वक्त हेल्प देगी ना बोल नहीं सकते, इसीलिए हर चीज़ के बारे में थोड़ा थोड़ा नॉलेज होना काफ़ी ज़रूरी है। क्योंकि मैं देखता हूँ ना आए दिन काफ़ी लड़कियों के साथ, लेडीज़ों के साथ गलत होते रहता है। तो इसके लिए ऐसे और आगे सेल्फ डिफेंस के ऊपर मेरी वीडियो आने वाली, तो ये वीडियो अपने फ्रेंड्स में, अपने ग्रुप्स में फॉरवर्ड करना, ताकि ऐसे इन्फॉर्मेशन, इम्पोर्टेंट इन्फॉर्मेशन लोगों तक पहुंच सके। मैंने बोला ना, मराठी में जो कहावत है, शक्ति पेशा युक्ति श्रेष्ठ, हमेशा हमको यहाँ से लड़ाई खेलनी है, यहाँ से नहीं। यहाँ पे जितनी ताकत है ना उतनी ताकत हमारी बॉडी में भी नहीं है। ये जिसने समझ लिया ना, बस वो उस प्रॉब्लम से निकल गया, फिर कौन सा भी प्रॉब्लम हो। बस यही बोलना चाहता हूँ। और सतर्क रहिए, बिल्कुल गाफिल मत रहिए कि हमारे साथ लाइफ में कभी भी कुछ भी हो नहीं सकता है। सतर्क रहिए और ऐसे वीडियो देखते रहिए, और जो नए लोग हैं चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए। चलो तो फिर मिलते हैं अगले वीडियो में। टेक केयर, गॉड ब्लेस यू ऑल।